नमस्कार मॅम. नमस्कार. मी विठ्ठल चव्हाण, TGC बायोटेक, गुरु एंटरप्राइजेस. हे आता आपण फळमाशीचं आपलं काल चर्चा झाली, बरेच 2-4 वेळा चर्चा झाली. तर त्या जेलचं थोडंसं आपण कसं लावायचं ह्याचं प्रात्यक्षिक करू. आता काय म्हटलं तुम्ही, कुठं किती अंतरावर हा लावलं? अंतराचं अंतर फिक्स नाही आहे. फिक्स नाही, तरी पण आपण 1 एकरला तुम्ही एवढं हे सांगताय. हा. ठीक आहे, पण आता आमची कुठेतरी झाड आहेत म्हणून एक अंतर किती असावं, म्हणजे रेंज प्रत्येक काय? प्रत्येक झाडावर लावायचं. रेंज प्रत्येक झाडावर एक डॉट लावायचं हा. आणि साधारणतः 90-100 फुटाच्या आसपास वाऱ्याचा वेग किती आहे याच्यावर ठरते गंध पसरायचं. प्रत्येक झाडाला लावायचं थोडंसं अवघड वाटतं. नाही काय नाही, हे 250 ग्रॅम आहे जेल. ते पूर्ण समजा, पण हा. वेळ सुद्धा बराच जातोय ना. हा नाही हे सोपं काम आहे, आपण लावून दाखवतो की आता बघूया आपण. हे जेल आहे, हे आकर्षीय मी नावाने, आणि हे असा पाऊच असतो. आता हे आपण सगळीकडे प्रात्यक्षिकासाठी लोकांना हे करतोय. म्हणजे आपलं ग्रीस कसं असतं त्या टाईपचं हे आकर्षीय मी नावाचं जेल आहे. आता आपण थोडं ह्याच्यात काढूया प्लेटमध्ये, काही झाडांना लावून दाखवू आपण. हे असं पूर्ण बाहेर काढायचं. हे 5% लिक्विड फिप्रोनिल घ्यायचं आहे. आता पूर्ण 250 ग्रॅमच्या एका डब्याला 10 मिली घ्यायचं असतं. आपण ह्याच्यात थोडं घेऊया. आपण जेल जे काढले ह्याच्यामध्ये फिप्रोनिल थोडंसं टाकू, आणि हे ऍक्च्युली एवढ्या ह्याच्यासाठी एवढंच पाहिजे. हे असं व्यवस्थित मिक्स करायचं ना, म्हणजे पांढरा रंग जो औषधाचा आहे तो एकरूप झालं पाहिजे जेल सोबत. कारण ते मग एक जीव समान सगळीकडं, त्याला कुठलंही जेल जरी माशीनं खाल्लं तरी ती मेली पाहिजे. ऍक्च्युअल हे जेल असं आहे, हो का, हे असं केलं की नाही त्याला वर शेंडी येतेच येते. आणि हे शेंडीच आपल्याला महत्वाची आहे, म्हणजे खात 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 बसून खात. आता हिचं आपण लावून दाखवूया. सरफेस आहे हा, हे असं जरा खाली बेस करायचा तयार. असा बेस झाला की वर वळायचं. पावसानं धुवून जाऊन मग काय नाही होत. असं खालून लावायचं वगैरे? काही नाही. हे पावसाने आता 3-4 तास पाऊस नाही आला की ह्याला काही होत नाही बिलकुल. आणि तासाभरानं जरी रिमझिम बारीक झालं तरी ते वगळत नाही खाली, एवढं नक्की. हा असा डॉट लावला की नाही, तर चिंता बघून घ्या, असं वर शेंडी आली पाहिजे. मग माशा खात 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 खाली जातात. एका झाडावर नाना एवढं पुरेसं आहे. माशी आली काय, कारण आहेच आता फ्रुटिंग वरती, हंगामही आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे आता सीताफळात तुमचं एवढं मोठं काम आहे, अनेक वर्षाचं, तुमच्या व्हरायटी एवढे आहेत, तर ह्याचं बेसिक ऍप्लिकेशन नाना तुमच्या नजरेत फिट होणं महत्वाचं आहे. आपण आता ह्या इतर झाडांना लावून दाखवू. बनवलं तर एवढं सगळं इथं संपूया. आणि हे जास्त वेळ लागत नाही, एकदा प्रॅक्टिस झाली माणसांची. जुळून घ्या, किती आवडल्या जुळून घ्या पाहणाराला. तिथं घ्या बरं जरा, जास्त झालं कमी त्रासाचं, तसं इकॉनॉमिकली परवडणारं, पर्यावरण सुरक्षित, आणि फक्त टार्गेटेड म्हणजे हानिकारक किडीलाच कंट्रोल करणारं तंत्रज्ञान आहे. आता ATGC असं मधमाशा वाढायसाठी की नाही नाना एक जेल आणले, ट्रायल त्याचे चाललेत मधमाशा वाढायसाठी. ते जेल बाउंड्रीला लावायचं. म्हणजे हे जेल आपण फळमाशीचं आतमध्ये लावायचं, ते जेल बाउंड्रीला लावायचं. आता डब्यात आतमध्ये मासे लगेच चालू होते, ते काही यायला प्रश्न नाही. पण असं किती दिवस चुकीचं असल्यावर किती दिवस चालणार आहे तुमचं कुणाचं तरी? ठीक आहे, आता बाहेर बेसिक प्रॉडक्ट मध्येच दम पाहिजे, तर ते तुम्ही छातीटोकपणे. हे मरणार नाही. पण नाही आता हिला काय नाही ही कुठं खाल्ले त्यांनी? नाही काय केलं माहित नाही. खाल्ले नाही काय माहित, तिचा स्पीड कमी झालाय. हो, ती जागेवर लागले ही करायला. म्हणजे काहीतरी खाल्लेलं आहे, काय माहित, कुठलं तरी खाल्ले. तिला उडायला होत नाही. हा, फ्लाइंग करणं झाली, ती सरपडते नुसती. ती तर पडण्याचा प्रकार आहे. तिने खाल्लंय की काय जेल लावलेलं? दुसरीकडे जंप करणं झाली ती. मी तेच बोललो तुम्हाला. पंख खूप फडफडवते. हा, पण ती उडणं झाली, ती एवढं ताकद उरली नाही. हा, ते आपण लावलेलं बीट खाऊन आले बहुतेक तिकडलं काय. किंवा त्या चमच्याला पण असेल ना थोडं मिक्स केलेलं. चमच्याला आहे ना. आता चमचा पुसला घर मी तिकडं. नाही, तुमच्याकडे होता ना? होय की, हाय पुसलाय, घेतला, लावलाय, ठेवलाय. मला वाटलं त्या डब्यात होता. नाही हो काय, तर माशी आली परत. त्याची उंचीचं काय आजनाळी कशाचं जेलचं? म्हणजे किती उंचीवर लावा? नाही 4-5 फूट उंचीवरती लावायचं बस. खूप उंच लावायची वगैरे काही गरज नाही. त्या आजनाळीला गेलो, तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना तो, किरण येलपल्लेंच्या शेतात गेलेलो पेरूच्या.